श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार, ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका. आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी बनेल. चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार. स्वामी म्हणतात, बाळांनो, तुमचा मोलाचा वेळ आणि तुमचा विश्वास त्यालाच द्या, जी व्यक्ती त्याचे कदर करत असते, ज्या व्यक्तींचा देखील तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाहीतर या जगात तुमच्या वेळेचा आणि तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेण्यासाठी सर्वजणच बसलेले आहेत. तुमच्याच माणसांना दुखावून त्यांचा विश्वासघात करून साकार केलेले स्वप्न हे कधीच काहीच कामाचे नसते. आपली माणसे त्यांच्या तोंडातून, त्यांच्या शब्दातून तुम्हाला काहीही बोलणार नाहीत, पण त्यांच्या अंतर्मनाला जी जखम तुम्ही पोहोचवलेली असते त्या अंतरात्म्याची हाय मात्र नक्कीच लागत असते. आणि ज्या वेळेस अंतरात्म्याची हाय लागते ती खूप भयानक असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणाचाही विश्वासघात कधीच करू नका. कोणाचीही हाय तुम्ही कधीच घेऊ नका. तुम्ही ज्यांच्यासाठी नेहमी उपस्थित असता, तुमच्या वेळेची, तुमच्या कामाची कोणतीही पर्वा न करता तुम्ही जर एखाद्यासाठी नेहमी उपलब्ध राहत असाल तर त्या व्यक्ती तुमचे महत्त्व हे कधीच समजू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे महत्त्व वाढवायचे असेल तर तुमच्या स्वतःला, तुमच्या वेळेला तुम्ही पहिला महत्त्व द्या. या जगाचा नियमच आहे की तुम्ही ज्याला किंमत देता, ज्याच्यावर मनापासून तुम्ही प्रेम करता, ती व्यक्ती तुम्हाला कधीच महत्त्व देत नाही. आणि जी व्यक्ती तुम्हाला महत्त्व देत नाही, तुम्ही त्याच्याच पाठीमागे धावत राहता. त्यामुळे बाळांनो, कधीच कोणाच्याही मागे तुम्ही धावू नका. स्वतःची किंमत ओळखा, स्वतःला महत्त्व द्या. स्वामी म्हणतात, बाळांनो, जर तुम्हाला कधीच कोणामध्येही वाईटपणा जर दिसत नसेल, तुम्हाला सर्व लोक हे चांगलेच वाटू लागत असतील, तर अशा वेळेस समोरच्या व्यक्ती या चांगल्या असण्यापेक्षा तुम्ही खूप चांगले असता. तुमचे मन खूप शुद्ध, प्रेमळ आणि मायेने भरलेले असते. त्यामुळेच तुम्हाला तुमच्यासारखेच सर्वजण चांगले दिसू लागतात. पण बाळांनो, हाताची बोटे जशी सारखी नसतात तसेच प्रत्येकजण सारखा नसतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे विश्वास ठेवताना खूप विचारपूर्वक विश्वास ठेवा. अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढाच गुन्हेगार तो अन्याय सहन करणारा देखील असतो. त्यामुळे कधीच कोणावरही तुम्ही अन्याय करू नका आणि कोणाचाही अन्याय तुम्ही सहनही करू नका. तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करा. तुमची मदत तुम्हाला स्वतःलाच करावी लागणार आहे. कोणी दुसरा तुमची मदत करायला येणार नाही, तुम्हाला वाचवण्यासाठी येणार नाही. त्यामुळे कोणाकडेही अपेक्षेने पाहू नका. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. तुम्ही धीट आहात. स्वतःची सुरक्षा तुम्ही स्वतः करू शकता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे घाबरू नका
अन्यायाचा विरोध करा, त्याला प्रतिकार करा. बाळांनो, स्वतःला नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी कामामध्ये नेहमी तुम्ही व्यस्त ठेवा. कारण माणसाचे मन, विचार हे कामामध्ये जर व्यस्त राहिले तर त्याला त्याच्या जीवनात असणाऱ्या कमतरता, त्याच्या वाईट गोष्टी या आठवणार नाहीत आणि तुम्ही दुःखी देखील होणार नाही. रिकामे डोके हे शैतानाचे घर असते. त्यामुळे तुमच्या डोक्याला कधीच रिकामे ठेवू नका. त्याला नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी कामामध्ये व्यस्त ठेवा. बाळांनो, इतरांना समजावण्यात वेळ वाया घालवू नका. कारण ज्याला समजून घ्यायचे असते तो कसाही समजून घेतो आणि ज्याला समजूनच घ्यायचे नसते, ज्याला त्याच्या आयुष्यात कोणतेही बदल करायचेच नसतात, त्यांना तुम्ही कितीही काळजीने समजावण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच उपयोग होत नसतो. त्यामुळे कोणाच्याही मागे तुम्ही लागू नका. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या हालावर सोडून द्या. तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न करत राहा. तुम्ही प्रथम तुमच्या स्वतःमध्ये सुधारणा करा. ज्यावेळेस तुमच्यामध्ये बदल घडेल, तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये यशस्वी व्हाल, त्यावेळेस तुम्ही त्यांचे आदर्श बनाल आणि काही वेळेस ते आपोआपच तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणतील. त्यामुळे व्यर्थ प्रयत्न करू नका. स्वामी म्हणतात, बाळांनो, दुसऱ्यांचे आयुष्य बर्बाद करण्यासाठी तुमची शक्ती तुम्ही वाया घालवू नका. तुमचे जीवन यशस्वी बनवण्यासाठी, तुमचे आयुष्य सुखी समाधानी बनवण्यासाठी तुमचा मोलाचा वेळ, तुमची शक्ती ही तुम्ही खर्च करा. दुसऱ्याचे नुकसान व्हावे अशी भावना जरी तुम्ही तुमच्या मनामध्ये आणाल, तेव्हा तुम्ही नकळतपणे पापाचे भागीदार बनत असता आणि आजपर्यंत जे तुम्ही पुण्य कमावलेले असते त्या पुण्याचा वाटा तुम्ही स्वतःच तुमच्या शत्रूच्या वाट्याला देता आणि पाप मात्र स्वतःच्या वाट्याला ओढवून घेत असता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इतरांचे वाईट होऊ दे असा विचार करण्यापेक्षा स्वतःचे चांगले व्हावे, स्वतःबद्दल चांगला विचार करा, स्वतःकडे लक्ष द्या. इतरांकडे लक्ष द्याल तर नुकसान करून बसाल. बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष न देता तुमच्या शत्रूंच्या बर्बादीकडेच लक्ष देत राहता, तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापासून खूप लांब जाता. तुमचे विचार पूर्णपणे नकारात्मक बनतात. तुमचा मोलाचा वेळ तुम्ही नकारात्मक विचार करण्यातच वाया घालवता आणि स्वतःचे खूप मोठे नुकसान तुम्ही स्वतःच करून घेत असता. त्यामुळे स्वतःच्या ध्येयासाठी पूर्ण लक्ष देऊन तुम्ही काम करा. त्यामुळे तुमचे कल्याणच होईल. ज्यावेळेस माणसाला विश्वासघात मिळतो तेव्हाच त्याचे डोळे उघडतात, तेव्हाच त्याला खरी परिस्थिती ही समजते. पण काही जण असेही असतात ज्यांना सारखा धोका मिळतो तरी देखील ते त्यांच्याच मागे मागे धावतात. स्वतःहून स्वतःची किंमत कमी करून घेतात. स्वतःची किंमत अशी कमी करून घेऊ नका. ज्यांच्या नजरेत तुमच्या अस्तित्वाची, तुमच्या असल्याची किंवा नसल्याची कोणतीही किंमत नसते, ज्यांचे तुमच्यावर अजिबातच प्रेम नाही, अशांच्या मागे धावून स्वतःचा अपमान करून घेऊ नका. कोणा वाचून कोणाचेही काहीही अडत नाही. स्वतःची किंमत ओळखा, स्वतःचे महत्त्व जाणा. जो जातो तो कधीच तुमचा नसतो आणि जे तुमचे आहे ते कधीच तुम्हाला सोडून जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, मगच सर्वजण तुमच्यावर प्रेम करतील.
स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असे स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.